सियावर रामचंद्र की जय. मंथरेच्या बोलण्याला भुलून कैकेयी कूपगृहात जाऊन बसली आहे आणि महाराज दशरथांना निरोप दिलाय की कैकेयी नाराज आहे. रामचंद्रांच्या राज्याभिषेकाची बातमी सांगून आपण कैकेयीला प्रसन्न करून घेऊ आणि तिला याही समारोहात आनंदात सहभागी करून घेऊ या भावनेतून लाडक्या राणीला समजावून सांगण्यासाठी महाराज दशरथ गेले. आधीच सुंदर कैकेयी केस मोकळे सोडून जमिनीवरती पडलेली आहे आणि महाराज दशरथ कैकेयीकडे बघून म्हणतायत, काय झालंय राणी सरकारांना एवढं नाराज व्हायला? कैकेयी काहीच बोलत नाहीये. राणी आहे, लाडकी आहे. जमिनीवर झोपलेल्या कैकेयीच्या जवळ महाराज दशरथ बसतात आणि मोकळ्या सोडलेल्या तिच्या केसांना धरून अलगदपणे तिचं डोकं उचलून आपल्या मांडीवर ठेवतात आणि विचारतात, काय हवंय? कैकेयी जरा गुस्सातच, मला जे हवंय ते तुम्ही देता कुठे? त्यामुळे मला जे हवंय ते तुम्ही देऊ शकणार नाहीत, म्हणूनच मी रागात आहे. महाराज दशरथ म्हणतात, अगं मागून तरी बघ. मी इक्ष्वाकू वंशातल्या रघुकुलातला महाराज दशरथ आहे, जो पृथ्वीपती आहे, चक्रवर्ती सम्राट आहे आणि दिलेला शब्द मोडण्याची माझ्याकडे तरी पद्धत नाही आहे. पुरुषार्थाला आव्हान आहे. ती म्हणते, हो ते माहित आहे मला, आणि हे पण माहित आहे की तुम्ही मला एक वरदान याआधी दिलं होतं. दशरथ थोडस विचार करतात. हो आठवत आहे, देवासूर संग्रामाच्या वेळेला जेव्हा शत्रूंच्या आघाताने मी ग्रस्त झालो होतो तेव्हा तूच ते आघात झेललेस आणि माझा जीव वाचवला होतास. त्यावेळी तुला हवे ते वरदान माग, 2 वरदान मी तुला देईल असा शब्द दिला होता महाराणी कैकेयी. ती म्हणते, हो मला त्याच वचनांची आठवण करून द्यायची आहे महाराज, त्याच वचनांची आठवण. माग तरी मी देतो. नक्की द्याल ना? बघा, असं बोललं की गडबड असते, असं बोललं की पुरुषाला आव्हान असतं. देऊ शकतोस तू मला, आहे तुझ्यात हिंमत, असं स्त्रीनं विचारलं की कामभावनेनं वेडा झालेला पुरुष काहीही शब्द द्यायला तयार होतो, काहीही. आणि अत्यंत देखण्या कैकेयीच्या समोर दशरथाच्या मधला कामभावना जागृत झालेला पुरुषच होता, महाराज दशरथ नव्हे. हा उल्लेख मी नाही करत आहे, हा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. कामभावनेनी जागृत झालेला दशरथ कैकेयीला वाटेल ते द्यायला तयार आहे. महाराज दशरथ म्हणतायत, तू म्हणशील ते मी द्यायला तयार आहे, म्हणशील ते. मागून तर बघ. ते म्हणते, घ्या शपथ, करा प्रतिज्ञा परत एकदा. बघा, प्रतिज्ञा करायची वेळ आली की कशी कशी असते. दशरथ त्याही स्थितीत म्हणताय, हे कैकेयी, या जगात सगळ्यात मला प्रिय कोण असेल ना तर ती तू आहेस. आणि अगदी प्रामाणिकपणे सांगतो, तुझ्यापेक्षाही कुणी प्रिय असेल तर तो राम आहे. मी खोटं नाही बोलणार. तुझ्यापेक्षाही मला माझा राम प्रिय आहे. राम म्हणजे माझा जीव आहे. रामावर तर मी सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम करतो. म्हणजे रामानंतर कोण प्रिय असेल तर फक्त तू आहेस कैकेयी. तुला शब्दच हवाय ना, वचनच हवंय ना. चल, दिलं वचन. माझ्या सर्वात प्रिय असलेल्या रामाची शपथ घेऊन सांगतो, मी तुला दिलेली 2 वचनं आज देईन.
तू हवं ते मागशील ते तुला मी देईन. काय योग असतो. रामाच्या आयुष्यात येणारं राज्यपद कैकेयीला काढून घ्यायचंय. एवढंच नाही तर त्याला वनवासाला पाठवायचंय. हे वचन दशरथाच्याकडून घ्यायचंय. आणि दशरथ हे वचन देण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी शपथ कोणाची घेत आहेत तर रामाचीच. माझ्या प्रिय रामाची शपथ घेऊन सांगतो की तुला वचन मी देईन आणि तुला दिलेल्या 2 वचनांना मी पूर्ण करेन. नियती सुद्धा टचकन डोळ्यात पाणी आणली असेल. कैकेयी धूर्तपणे आता म्हणतीये, धूर्तपणे, बघा महाराज, तुम्ही शब्द दिलाय आणि तो पूर्ण करणार आहात. ते दिलाय का शब्द? देतो मी, पूर्ण करतो. कैकेयी आपल्या रागीट चेहऱ्याला वर करून छताकडे बघते आणि म्हणते, हे स्वर्गस्थ देवतांनो, यक्षांनो, चंद्र, सूर्य, तारे आणि ग्रहांनो, ऐकताय ना? महाराज दशरथांनी मला शब्द दिला आहे आणि ते 2 शब्द ते पूर्ण करणार आहेत. यासाठी ते प्रतिज्ञाबद्ध झालेले आहेत आणि ते पूर्ण करणार आहेत. साक्षीदार ते स्वतः आहेत. सांगा महाराज दशरथ, तुम्ही कैकेयीला 2 वर दिलेले आहेत आणि ते तुम्ही रामाची शपथ घेऊन पूर्ण करणार आहात. आता पुरुषार्थ किती खुलतो फुलतो. असंच वाटोळं होतं माणसाचं आयुष्य, असंच वाटोळं होतं. म्हणजे रामाची शपथ घेऊन एकदा खुश होऊन आपण काही देऊ शकतो, आपण काही करतो. तू बोल तरी, तू म्हण तरी. किती एकरं गेली असतील बाईंच्या इच्छा पूर्ण करताना, किती गाड्या गेल्या असतील, किती सोनं गेलं असेल आणि किती काय काय गेलं असेल माहित नाही. या कैकेयी कोपग्रहात जातात आणि कैकेयी पुरुषार्थाला फुलवतात आणि लेकराला वनवासाला पाठवण्याच्या ऐवजी आता दशरथालाच वनवासाला पाठवत असतात. दशरथ म्हणतो, हो चल, दिलं. पुन्हा एकदा रामाची शपथ घेऊन सांगतो, ग्रह, चंद्र, सूर्य, तारे, आकाशस्थ देवता या सगळ्यांना साक्षी ठेवून रघुकुलोत्पन्न दशरथ स्पष्टपणे सांगतो, अजपुत्र दशरथ स्पष्टपणे सांगतो की तुझ्या इच्छा पूर्ण करेल. कैकेयी शांतपणे महाराज दशरथांना म्हणते, उद्या रामाचा राज्याभिषेक आहे. म्हणले, हो. हा राज्याभिषेक तात्काळ थांबावा. रामाच्या ऐवजी राज्य माझ्या भरताला मिळावं आणि उद्याच राज्याभिषेकाच्या वेळीच रामाने वनवासाला जावं. दंडकारण्यात 14 वर्ष वनवासाप्रमाणे रामानं आयुष्य कंठावं, हेच 2 वर मला पाहिजे आहेत. हे 2 वर ऐकल्याबरोबर दशरथाचं हृदय विदीर्ण होतं आणि सर्वस्व गमावलेल्याप्रमाणे दशरथ विलाप करू लागतो. कैकेयीला विनंती करू लागतो. कैकेयी ऐकत नाहीये. काय घडतंय बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.